आज आपण बनवणार आहोत पालक पुरी। त्यासाठी लागणारे साहित्य: पालक 2 वाटी, कणिक, सांबार, हिरवी लसूण अद्रकची पेस्ट, कस्तुरी मेथी, जिरे 1 चम्मच, ओवा, तीळ, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, धनिया पावडर आणि मोहरी। हे टमाटर चटणीसाठी, याची आपण चटणी बनवणार आहोत पालक पुरी सोबत जेवणासाठी। आता आपण हे पालक उकडून घेऊया। या पालकामध्ये थोडा वाफून घ्यायचा। छान असा वाफवल्यानंतर नरम होतो। 1-2 मिनिटं त्याला गरम करून घ्यायचा। जास्त वेळ नाही ठेवायचा आहे, थोडा वेळ तो नरम पडेपर्यंत। जास्त गरम झाला की त्याचा कलर चालला जाते, हिरवेपणा। आपला पालक गरम होत आहे, हे पहा दिसत आहे याच्यामध्ये कढईत। थोडा गरम होऊ द्यायचा अजून, त्याला नरम पडेपर्यंत। त्यानंतर आपण हा पालक मिक्सर मधून बारीक काढून घ्यायचा। अशा प्रकारे तो चिमत आहे, नरम पडतो तो पालक असा गरम झाला की। दिसत आहे याच्यामध्ये नरम होत आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्या मिक्सर मधून काढून घ्यायचा। मिक्सरच्या पॉट मधून काढून घ्यायचा। आता आपण पालक मिक्सर मधून बारीक करून घेऊ। त्याच्यामध्ये सांबार, हिरवी मिरची आणि जिरं हे टाकायचं याच्यामध्ये, आणि चव येते। हे बघा, आता हे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं। हे आता आपण पालक, हिरवी मिरची, सांबार हे बारीक करून घेतलं आहे। आता आपण याची कणिक भिजवणार आहोत। हे कणिक घेत आहे मी। ही कणिक आणि याच्या कणकीमध्ये याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीसाठी। हे कणिक आपण याच्यात टाकले। तीळ, ओवा, जिरं, कस्तुरी मेथी, लसूण अद्रकची पेस्ट, सांबार, याच्यामध्ये लाल तिखट 1 चम्मच, हळद अर्धा चम्मच, धनिया पावडर 1 चम्मच, आणि असं हाताने मिक्स करून घ्यायचं। हे पालकाचं पाणी मी काढून ठेवलं होतं मिक्सरमधलं, हे याच्यामध्ये टाकायचं। कणिक साधारण जाड भिजवायची, एकदम जाड पण कडक पण नाही, आणि लागता लागता टाकत राहायचं याच्यामध्ये। एकदम पातळ पण नाही भिजवायची।
आपली ही कणिक भिजून तयार आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करूया. असा गोळा बनवायचा आणि यात लाटासाठी त्याला तेल लावायचं असं दोन्हीकडनं आणि असं लाटून घ्यायचं. तेल लावलं ना पुरी चिपकत नाही, पोळपाटाला पुरी चिपकत नाही म्हणून हे तेल लावायचं. असं अलगत निघते पुरी तेल लावल्यानं. आपण या पुऱ्या लाटून घेऊया अशा प्रकारे. आपली पुरी लाटून झाली. एक तेल लावलं तर चिपकत नाही ते पोळपाटाला. चार पाच पुऱ्या लाटून घ्यायच्या, मग नंतर तळून घ्यायचं. हे तेल लावलं आहे. आपल्या पुऱ्या लाटून झाल्या आहे. आता आपण गॅस लावूया आणि कढई ठेवूया. त्याच्यामध्ये तेल टाकायचं. थोडा मध्यम आचेवर, एकदम साधारण, जास्त गरम पण नाही झालं पाहिजे. तेल गरम झालं की ह्या पुऱ्या तेलामध्ये सोडायच्या. तेल गरम व्हायचं. आपलं तेल गरम झालं. याच्यामध्ये आता आपण या पुऱ्या सोडूया एक एक. तर अशा प्रकारे पुऱ्या ते तेल टाकत राहतं याच्यावर. बघा कशी टम्म फुगून वर आली ती. आता याला परतून घेऊया. त्याच्यात तेल टाकायचं म्हणजे दोन्हीकडनं चांगली भून येते, ते कच्ची राहत नाही. हे पहा अशा प्रकारे ती टम्म फुगून आली. आपली ही पालक पुरी बनवून तयार आहे. हे जे आपण टमाटर घेतले होते त्याची आपण चटणी बनवली आहे आणि ती आपण उकळून बनवलेली आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा